राजन, आई झोपली होतीस का? नाही रे, वाचतच होते मी. ये ना आत ये. नाही आई, बाबा झोपले आहेत ना आत. नको आई, सॉरी, मी तुला इतक्या रात्री उठवलं. खूप महत्वाचं काम होतं म्हणून. काय झालं रे? तू एवढ्या टेन्शन मध्ये काय आहेस? अरे बोल ना, काय बोलायचंय? आई, मी सिद्धटेकला आपल्या रिसॉर्टच्या कामासाठी गेलो होतो. तुला म्हटलं होतं ना, मला एक जमीन आवडली आहे तिथे. हो. तर त्यांच्या घरी मी व्यवहाराचं बोलायला गेलो आणि माहित नाही काय झालं, मी बेशुद्ध पडलो तिथे. मला काही समजतच नव्हतं. त्या बाईने मला उठवलं. मग मी तिथनं निघत असताना एक फोटो जमिनीवर पडला होता. तो मी उचलला आणि पाहिला तर तो फोटो आबांचा होता. आबा? म्हणजे गौरीच्या वडिलांचा? हो, पण आई आता ते हयात नाही आहेत, कारण त्या फोटोला हार होता. मला असं वाटतं की ते काही दिवसांपूर्वीच वारले असावेत. अरे देवा, वारले ते? अरे राजन, अरे त्या घरात आबांचा फोटो होता. म्हणजे मग गौरी तिथेच असणार, माझी नात. राजन, तू घेऊन आलास त्यांना? घेऊन आलास का? ओ नाही नाही, बरं मग आपण त्यांना घ्यायला जायचंय का? आत्ता जाऊया आपण. आत्ता घेऊन येऊया. चल. नाही आई, नाही, आपण असं आता काहीच करू शकत नाही, कारण त्या दोघी आता तिथे राहत नाहीत. मी चौकशी करून आलोय. तिथे जी बाई भाड्याने राहत होती ती बाई यांना नाही ओळखत. असं कसं? फोटो होता तिथे, मग ओळखत नाही? तू काही म्हण राजन, हे बघ, आता इतक्या वर्षांनी तुला आबांचा फोटो मिळाला. हा देवाचाच संकेत असणार. हो, मी म्हटलं होतं ना तुला, सापडणार. गौरी आणि माझी मोठी नात आपल्याला नक्की सापडणार. अरे त्या दिवशी गुरुजी पण म्हणाले होते ना, तुमची मोठी नात तुम्हाला लवकरच सापडेल म्हणून. सापडतील त्या. राजन, कसला विचार करतोस? हे बघ, मला कळते तुझ्या मनाची घालमेल. तू नको एवढा अस्वस्थ होस. अरे आपण शोधू त्यांना, त्या नक्की सापडतील आणि तुम्ही पुन्हा नक्की एकत्र याल बाळा. असं करू, आता खूप उशीर झाला ना, आपण उद्या शांतपणे याचा विचार करू आणि काय करायचं ते ठरवूया. जा बाळा, जा. तर जाऊन आराम कर.